आदरणीय कार्डिनल फ्रान्सिस झेवियर जेव्हा ते सायगोनचे आर्चबिशप होते तेव्हा त्यांना तुरुंगवास झाला. ते जेलामध्ये होते आणि जेलामध्ये असताना त्यांना सर्वात पहिली आणि मोठी चिंता हे होती की मी जेलमध्ये मी पूजा बलिदान कसं अर्पण करणार. आणि मग त्याला दुसरी काही चिंता नव्हती. मी जेलमध्ये कसा राहील, किंवा मला जेवण भेटेल का, मला झोपायला भेटेल का, किंवा मला काही आराम भेटेल का, किंवा मी कधी सुटेल याची काही चिंता नव्हती. परंतु त्याला फक्त एक चिंता होती, मी पूजा बलिदान कसं चढवणार. आणि त्याने आपल्या नातेवाईकाला सांगितलं की तुम्ही येताना माझ्यासाठी वाईन आणि होस्ट हे घेऊन या. आणि त्यांनी मग मेडिसिनच्या बॉक्समध्ये दुसऱ्या मेडिसिनसोबत वाईन, द्राक्षरस आणि परमप्रसादाची रोटी त्यांनी पाठवलं. आणि त्यांनी जेलमध्ये 13 वर्ष तळ हातावर दुसरं काही नव्हतं. प्याला नव्हता, पॅटर्न नव्हता, पुस्तक नव्हतं, काही नव्हतं, बायबल नव्हतं, काही नव्हतं. तळ हातावर त्यांनी 3 थेंबे द्राक्षरसाचे, 1 थेंब पाण्याचा आणि लहान लहान तुकडे रोटीचे याच्यासोबत हातावर घेऊन संपूर्ण मन परमेश्वराकडे लावून, देवाकडे लावून, देवाच्या प्रभू येशूच्या बलिदानाला आठवण करून, त्याच्या क्रूस मरणाला आठवण करून तो मिस्सा बलिदान चढवत होता. आणि तो प्रार्थना म्हणून प्रभूने म्हटलेले शब्द तो म्हणत होता आणि त्याद्वारे तो मिस्सा चढवत होता. प्रियजन हो, त्याच्याद्वारे तो येशूशी जुळून होता. त्याचं म्हणणं होतं मला काहीही नाही मिळालं तरी येशू मिळाला, परमप्रसाद मिळाला म्हणजे पुरे आहे. प्रियजन हो, आम्हाला जगामध्ये काहीही नसतं झालं तरी विशेष काही नाही, परंतु पवित्र बलिदान नसतं झालं तर आम्ही भरपूर नष्ट करणार. म्हणून पवित्र बलिदान आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे.